जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती। तर मित्रांनो, आज आपण बर्थडे बॅनर तयार करणार आहोत, ते पण पहिल्या वाढदिवसाचा म्हणजे फर्स्ट बर्थडे बॅनर तयार करणार आहोत। ते बॅनर तयार करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब आणि झेडआर्चिवर नावाचे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे। या दोन्ही ॲप्लिकेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा हे ॲप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोअरवरून पण डाउनलोड करू शकता, तिथे पण हे ॲप्लिकेशन अवेलेबल आहे। आणि आपले जे मटेरियल आहे ते पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून ते मटेरियल प्लस हे ॲप्लिकेशन दोन्ही पण डाउनलोड करून घ्या। आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल तर प्रतीक ग्राफिक्स आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण अशाच व्हिडिओ व बॅनर एडिटिंग रिलेटेड टॉपिकवरती व्हिडिओ तयार करतच असतो। तर चला मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओ। तर सर्वात अगोदर तुम्हाला झेडआर्चिवर नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। त्यानंतर झेडआर्चिवर ओपन झाल्यानंतर डाउनलोड फोल्डरला ओपन करून जे आपली झिप फाईल आहे ते झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट हिअर या ऑप्शनवरती क्लिक करून झाल्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे समोर, तर त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे। पासवर्ड टाकायचा आहे, वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर काही अशा प्रकारे आपली PLP फाईल इथे ओपन झालेली आहे। तर तुम्हाला आता झेडआर्चिवरला कट करून पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। तर पिक्सल लॅब ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल, तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे वर एक .plp नावाचा ऑप्शन असेल स्क्वेअरमध्ये, तिच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जी फाईल आपण एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। तर त्या फोल्डरला ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस मित्रांनो आपल्या समोर आलेला आहे। तर या PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि ओपन अँड ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर काही अशा प्रकारे आपली PLP फाईल इथे ओपन झालेली आहे। बघा मित्रांनो, किती अट्रॅक्टिव्ह आहे आणि क्वालिटी बघा बॅनरची किती खतरनाक क्वालिटी दिलेली आहे इथे। तर तुम्हाला सिम्पली मित्रांनो इथे काय करायचं आहे, फोटो जर चेंज करायचा असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करावं लागेल। आणि बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करता हे तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो, तर तुम्ही या बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी आपल्या चॅनलवरती अगोदर एक व्हिडिओ आलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला वरती आय बटनवर मिळून जाईल, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी तुम्हाला या व्हिडिओची लिंक प्रोव्हाइड करून देईन। तर सर्वात अगोदर हे टेक्स्टचं नाव कसं चेंज करायचं आहे ते बघूया। तर टेक्स्ट हे जे आपलं मेन टेक्स्ट आहे हे अथर्व लिहिलेलं, तर हे टेक्स्ट असं डायरेक्टली इथून चेंज करता नाही येत मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर नावाचं ॲप्लिकेशन लागणार आहे। हे ॲप्लिकेशनची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती पण अवेलेबल आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर AMS इंडिया फॉन्टवरती क्लिक करायचं। त्यानंतर इथे तुम्हाला जे पण नाव टाईप करायचं आहे ते तुम्ही इथे टाईप करायचं मराठीमध्ये। तर मी आता काही अशा प्रकारे इथे नाव टाईप करून घेतो आणि त्यानंतर इथे इंडिया फॉन्टवरती क्लिक करून कॉपीवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर परत आपलं पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। त्यानंतर त्या टेक्स्टला सिलेक्ट करून इथे एडिटवरती क्लिक करायचं आहे आणि इथे हे टेक्स्ट पेस्ट करून टाकायचं, ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर काही अशा प्रकारे आपलं टेक्स्ट इथे आलेला आहे मित्रांनो। तर त्यानंतर इथे तुम्हाला जर बर्थडे बॉयचा फोटो चेंज करायचा असेल तर तुम्ही इथून इम्पोर्ट ऑप्शनवरून फोटो चेंज करू शकता। तर मी इथे फोटो एकदा तुम्हाला चेंज करून दाखवतो कसा चेंज करायचा आहे, 1 मिनिट। तर अशा प्रकारे फोटोला ओपन करायचं, राईटवरती क्लिक करायचं, याची साईज थोडी ॲडजस्ट करून घ्यायची तुमच्यामध्ये। त्यानंतर काही अशा प्रकारे ॲडजस्ट करून याला असं प्रॉपर इथे आणि या लेअरला सिलेक्ट करून असं खाली या बॅकग्राऊंडच्या खाली आणून सोडायचं आहे मित्रांनो। तर बघा काही अशा प्रकारे हा फोटो तर झाला। तर आता ब्लॅक अँड व्हाईट फोटो कसा तयार करायचा तो पण इथेच होतो। इथे कॉपीवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इकडे साईडला कलर फिल्टरवरती क्लिक करून इथं सॅच्युरेशनला 0 करून टाकायचं आहे। त्यानंतर कॉन्ट्रास्ट वाढवून घ्यायचा आहे काही अशा प्रकारे, ब्राईटनेस थोडीशी वाढवायची आणि काही अशा प्रकारे आपला फोटो तयार झालेला आहे। त्यानंतर या फोटोला असं इकडे वळवायचं, इथे क्रॉपवरती क्लिक करून इथे फ्लिपवरती क्लिक करायचं। त्यानंतर काही अशा प्रकारे हा फोटो येऊन जाईल। परत या लेअरला सिलेक्ट करून बॅकग्राऊंडच्या खाली आणून सोडायचं आहे डायरेक्ट आणि या लेअरला लॉक करून घ्यायचं आहे। काही अशा प्रकारे हा दोन्ही लेअर लॉक झालेला आहे आणि हे बॅनर सेव्ह करायचं आहे। आता डायरेक्टली 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि कस्टमला असंच राहू द्यायचं आहे, कारण आपण रेशो फुल HD क्वालिटीमधला सिलेक्ट केला आहे। आणि सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करून करायचं आहे। त्यानंतर आपलं बॅनर डायरेक्टली गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती।
तर भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.